नमस्कार. मी वसीम शेख, सामाजिक कार्यकर्ता रावेर. मी अनेक दिवसांपासून सचिन भाईकर, पंकज शेट्टी, अमोल भांगाडे यांचे पुरावे सर्व अधिकाऱ्याकडे दिला. जिल्हाधिकारी महोदय असतील, शिव मॅडम असतील, आमचे मंत्री महोदय असतील, आरोग्य मंत्री प्रकाश जावडेकर साहेब असतील, त्यांचे पी असतील, सर्वांना मी त्यांचे पुरावे दिले. पण मला कळत नाहीये, सचिन भाईकर एवढा भ्रष्ट अधिकारी आहे. त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे घोर केलेले, पण त्याच्यावर कार्य काय का होत नाही. मला त्यांच्या बोलण्यावर असा सिद्ध होते की सचिन भाईकर नेहमी म्हणायचा की माझ्यावर मोठे मोठे हात आहे, माझ्या कोणीही काही करू शकत नाही. तर मला आता सिद्ध व्हायला लागलंय, खरंच त्यांच्यावर मोठे मोठे हात आहे का? कारण एवढा भ्रष्टाचार केलेला आहे, करोडो रुपयांच्या, कोटी रुपयांच्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. कम्प्युटर घोटाळा, भरती घोटाळा, अनेक घोटाळ्याचे आरोप सचिन भाईकरवर आहे. एक महिलांनी तक्रार दिली, त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात आंदोलन केला. पण हे एवढा असल्यानंतरही सचिन भाईकरवर का कारवाई होत नाही? मी मी स्वतः 6 महिन्यापासून सचिन भाईकर यांच्या विरोधात अनेक लोकांना भेटला, त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले, पण त्याच्यावर का कारवाई होत नाही ते कळत नाहीये. पण भाईकर साहेब ते वेगळे लोक होते, मी वेगळा आहे. आजपर्यंत माझ्यावर एक डाग नाहीये. मी आता 4-5 तारखेनंतर 15 दिवसात मी गप्प बसला होता. मी तुमच्या विरोधात काही बातम्या, मी वाट बघत होता की तुमच्यावर कारवाई होती की नाही. कारण काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार आहे. पण मी एक 4 ते 5 जून पर्यंत तुमची वाट बघतोय. 5 जून नंतर मी आमचे नेते सन्माननीय बच्चू कडू आणि एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेणार आहे आणि तुमचे सर्व पुरावे त्यांच्याकडे सोपणार आहे. आणि जेपर्यंत भाईकर साहेब तुमच्यावर कारवाई होणार नाही, तेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझा लढा सुरूच राहणार आहे. आता मागे खानापूरमध्ये किती दिवसापासून आरोग्य केंद्र, उपकेंद्र बिल्डिंग तयार झाली, तुम्ही सुरू नाही केला. मी मागणी केली, त्यानंतर ते सुरू झाला. रावेरले आपला दवाखाना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, एकाकडे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं, दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. एवढे महापुरुषांच्या नावावर तुम्ही भ्रष्टाचार करताय. साहेब, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. मी कोणतेही धमक्याला आणि कोणतेही अधिकाऱ्याला मी घाबरत नाही. सत्तेसाठी लढत राहणार आहे. कारण माझ्यामध्ये शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहे आणि मी ते विचारला जपून मी काम करत असतो. आणि जेपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, तेपर्यंत मी गप बसणार नाही. तुमचा भ्रष्टाचार मी पुरे महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात तुमचा तमाशा बघणार आहे. तुम्ही जेवढे भ्रष्टाचार केले, गोरगरिबां लोकांचे पैसे खाल्ले, गोरगरिबांच्या पैशावर तुम्ही मास करताय साहेब. हे मास तुम्ही कुठे नेणार आहे? एक ना एक दिवस तुम्हाला भोगावं लागेल आणि मी तुमचा जेपर्यंत कारवाई नाही तेपर्यंत चूप बसणार नाही. मी 5 तारखेनंतर तुम्हाला सूचित करू. 5 तारखेनंतर मी आमचे नेते सन्माननीय बच्चू कडू साहेबांची भेट घेतोय आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे आणि सर्व तुमचे पुरावे तिथे सोपणार आहे. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.